श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ सतीपायी. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजेलागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुढे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसे सांगता दीक्षितांप्रती. तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप, कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप. तुझला दिला असे, सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त, वास्तव्य सांप्रत करिता ती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे, मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले, प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी, संगमावरी स्नान करुनी, जपध्यान आटोपुनी, मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी, पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वास रमणी. संध्या स्नान करावे, करुनिया संध्यावंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून, ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता, सोडूनी ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळाप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवजी. बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले, परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागुनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणुनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी तिने येती मूर्ती. येऊनिया दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान करावया, परतले स्नान करुनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी, वृक्षिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले, गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रीचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. 11 गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजना तारणार्थ. अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत, तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्य नगर पाहुनी दृष्टी. आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. आजानुभाऊ सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेल. येऊनिया भाणावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठूनिया काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐस्या कृतीने दाखविले. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असते नृप मंदिरात.
राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षकारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण, एकच चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी. व्हावी लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळाप्पाची शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोला ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती, करीतिले यती दया. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.